नमस्कार, मी दत्तू भाऊलाल महाले, राहणार बाभुळतेल येथील शेतकरी असून मी अनेक दिवसापासून कापूस या पिकाचं उत्पादन घेत आलेलो आहे आणि त्यामध्ये अलीकडील 2 वर्षापासून मी जम्बो 303 या वाणाची माझ्या शेतामध्ये लागवड केली। परंतु इतर कापूस पिकाच्या तुलनेत आपला जम्बो 303 हा वाण याची बॉल साईज मोठी आणि इतर वाणाच्या तुलनेत निश्चितपणे 1.5 उत्पादन देणारा हा आपला कापूस वाण आहे। आणि याच सोबतच आपल्याच कंपनीचा एक संकेत हाही एक वाण मी घेतलेला आहे माझ्या शेतामध्ये। परंतु दोन्हीच्या तुलनेत संकेत या वाणाची बॉल साईज थोडीशी छोटी आहे, परंतु संख्या ही जास्तीची असल्यामुळे याची आणि त्याची तुलना ॲव्हरेज मध्ये सारख्याच प्रमाणात येईल असा एक माझा प्राथमिक अंदाज आहे। आणि जम्बो 303 ही व्हरायटी जास्त पाऊस असला तरी त्यामध्ये चक धरून राहते आणि त्या व्हरायटीला पाणी जरी वाहून गेलं आणि काही दिवसानंतर ती हिरवी असल्यामुळे तिच्यात पातेगळ होणं किंवा पानं गळून जाणं आणि लवकरच तो वाण खराब होईल अशी परिस्थिती तिच्यात राहत नाही आणि त्यातल्या त्यात कमी दिवसात येणारी व्हरायटी आहे। यानंतर मी स्वतः या व्हरायटी काढून यामध्ये मी रब्बी हंगामातील कांदे घेतलेले आहे आणि कांदे देखील वेळेतच निघून गेले आणि कापसाचंही चांगल्या प्रकारे मला या व्हरायटीमध्ये उत्पादन मिळालेलं आहे। जम्बो 303 ही व्हरायटी फक्त 58 क्षेत्रामध्ये लावलेली होती, परंतु इतर पिकाच्या तुलनेत मला 1.5 पटीचा ॲव्हरेज मिळाल्यामुळे यानंतर जेव्हा केव्हाही मी कापसाचं उत्पादन घेईल त्यावेळेस इतर वाहनाकडे न वळता जास्तीत जास्त प्रमाणात जम्बो 303 या वाहनाचं मी उत्पादन घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्या इतरही मंडळींनी घ्यावं। सर्वात महत्वाचा मुद्दा या कापूस वाहनाचा जो आहे की कापूस वेचणे सहज सोपा असल्यामुळे शेतकरी मजूर माझ्या स्वतः शेतामध्ये 103 ते 105 किलो पर्यंत कापूस वेचणारे मजूर आलेले आहे आणि ती फक्त MP आलेले किंवा असे नाही तर आमच्या गावातील शाळेत जाणारे मुलं त्यांनी स्वतः 103 ते 105 किलो पर्यंत माझ्या शेतामध्ये कापूस वेचलेला आहे। त्यामध्ये मोलाचं मार्गदर्शन लाभलेले आमचे ऋषिकेश चव्हाण सर यांनी वारंवार या वाणासाठी किंवा इतर कुठल्याही पिकासाठी त्यांचं नेहमीच मला मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्यासाठी विंचविन श्रीनाथचं विंचविन कांदा पिकामध्ये आणि इतर कुठल्याही पिकामध्ये त्याचे जबरदस्त रिझल्ट मला आतापर्यंत पाहण्यास मिळालेले आहे। आणि मी पुन्हा एकदा माझ्या शेतकरी मित्रांना विनंती करेल की मी तर लावलेलाच आहे, परंतु तुम्ही स्वतःही या वाणाचा स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेऊन तुम्ही यानंतर कुठली व्हरायटी लावणारच नाही। मी या अगोदरही कापसाचं उत्पादन